ती म्हणजे की आपल्या राज्यामध्ये फार्मर कप यावर्षी होत आहे. आता मला असं दिसतंय की तुम्ही ज्या काही गोष्टी करता ना, तुम्ही जर हे वाचलं याच्यातले मार्क, तर मला असं दिसते की तुम्ही ऑलरेडी करताय. मग जर ऑलरेडी तुम्ही करताय, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि तुम्ही बक्षीस जिंकलाय शेतकरी गट म्हणून, तर किती बक्षीस आहे या गटाला माहिती आहे का? 50 लाख. 50 लाख. म्हणजे तुमचा महिला गट 50 लाख रुपये जिंकू शकतो. आणि मी याच इथे येण्याचं हेच कारण आहे की मी अजून अशी अपेक्षा करतोय की तुमच्या गावातला पुरुषाचा हो या महिलाचा हो, एक गटानं 50 लाखाचं पारितोषिक घ्यावं. यासाठी माझ्याकडून जे सहकार्य पाहिजे, कृषी विभागाकडून जे सहकार्य पाहिजे, इथून थांबायचं काम पडलं असेल किंवा तुमचं रेकॉर्ड लिहायचं काम करत असेल तर ते मेहत्रे साहेब मदत करतील सगळ्या गोष्टी करायला. मागील जानेवारी महिन्यापासून मी फार यांच्या मागे लागलेलो आहे सर. माझं स्वप्न आहे की माझ्या वरुड मध्ये राज्य पातळीवर बक्षीस यावं. आणि ते आम्ही 50 लाख रुपये भेटले तर काही खराब होईल का? नाही. सोबत ही स्पर्धा यासाठी आहे की बक्षिसासाठी नाही. ही स्पर्धा बक्षिसासाठी नाही आहे, तुमच्या शेतीतलं उत्पन्न वाढवण्यासाठी पण आहे. आता मी फक्त मार्क यासाठी वाचून दाखवतोय. मला सांगा तुम्ही मार्क घेऊ शकता का नाहीये. एक आहे गट बांधणी. म्हणजे काय तर 11 लोक एकत्र येणे आणि त्यांनी आपापली शेती त्यामध्ये नोंदवणे. शेती नोंदवणे म्हणजे तुमच्याकडे किती जमीन आहे? 13 एकर आहे. तर यांनी काय करायचं की त्या फार्मर कप मध्ये शेती घेत असताना तुम्ही 13 एकर जरी जमीन आहे, तुम्ही 5 एकर घ्यायचे. म्हणजे टोटल गटाची जमीन फक्त 15 एकर पाहिजे. तुम्हाला जे काम करायचं आहे त्या शेतीवर कमीत कमी 15 एकर जमीन पाहिजे. मी म्हणतोय जास्त एकर घेऊ नका. तुमच्या गटाची जमीन कदाचित 100 एकर आहे 11 जणांची. तुम्ही काय करा त्या 100 एकरापैकी 15 एकर त्या स्पर्धेमध्ये घ्या, कारण त्याचं मूल्यांकन होणार आहे त्या 15 एकराचं. तुम्ही 15 एकरावर चांगले प्रयोग करू शकता 11 जण मिळून. म्हणजे एका एकाची 2-2 एकर घेतली तरी सफिशियंट आहे. थोडा भर देऊ ना. समजायचं आपल्याला की राज्य स्तरावरचं बक्षीस घ्यायचं, 11 जणांचा गट आहे, 50 लाखाचं बक्षीस घ्यायचं. तर तुम्हाला एका एका जणाला किती येऊन राहिले? 11 जणात 4-4 लाख, 4-5 लाख है ना. मग समजा त्या 2 एकराला मी वेळ देऊ शकतो ना, पैसा किंवा वेळ आपण देऊ शकतो 2 एकराला, त्या गोष्टी करू शकतो. राईट. आता बघा तुम्हाला गट बांधणी केली. गट बांधणी करायला काही अवघड आहे का तुम्हाला? 11 जण एकत्र यायला ते झाले की तुम्हाला 2 गुण आहेत जसे या महिलांना भेटले. त्याच्यानंतर नाही 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 आपल्याला बघा हे ते रजिस्टर गट नाही आतापर्यंत केलेलं सोडून द्या. आता तुम्ही जो गट करणार तो तुम्ही कोणालाही घेऊ शकता. फक्त 11 कुटुंबातले 11 सदस्य पाहिजे. एका कुटुंबातले 2 नको. आणि नाही नाही ते वेगळा, ते पण करता येईल आपल्याला. दुसरं एखादा तुमचा मजूर आहे त्याला सुद्धा गटामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्याकडे जमीन नसेल तरी, महिला एखादी असेल त्यांच्याकडे जमीन नाही ते आपण गटामध्ये राहू शकतात. तुम्ही त्यांना भाड्यानं जमीन देऊ शकता. तुमची 2 एकर त्याला देऊ शकता. तू घे आणि ये गटामध्ये. आता असं केलं आणि तुम्ही तुमच्या याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला की झाला 3रा मार्क तुम्ही केला असेल. म्हणजे यांनी 3 मार्क घेतले. नंतर मागील वर्षामध्ये तुम्हाला काय उत्पादनाला आकडेवारी त्याच्यामध्ये भरायची ऍपमध्ये, त्याचा 1 गुण आहे, झाले 4 मार्क. नंतर ई पीक पाहणी होते आपली, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या जणांनी केलं, झाला 1 मार्क. इथपर्यंत तुम्हाला 5 मार्क भेटतात. त्याच्यानंतर गुण आहेत 20 याच्यासाठी की एसओपी साठी. एसओपी म्हणजे काय तर त्यांनी काय केलं की 10 टेक्नॉलॉजी दिल्या, तंत्रज्ञान दिले 10 शासनाने सांगितलेले. त्या 10 पैकी 8 गोष्टी तुम्हाला त्या शेतावर करायच्या. त्यातली पहिली गोष्ट कोणती आहे? बेड तयार करणे, ऑलरेडी आहे. दुसरं कोणतं आहे? पक्षी थांबे लावणे, चिकट सापळे लावणे. अशा वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे यानं उत्पादन खर्च वाढतो का कमी होतो? कमी होतो. उत्पन्न वाढतंय. मग ह्या गोष्टी 8 करायच्या. त्या सगळ्या शेतावर जर झाल्या तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क तुम्ही घेऊ शकता. आउट ऑफ आउट मार्क करताय. पक्षी थांबे जराशी मेहनत लागेल, 2च एकरावर पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला दिसतंय की तुम्ही हे आउट ऑफ आउट मार्क घेऊ शकता. नंतर त्यातले परत 15 मार्क यासाठी आहे की तुम्ही शेतावरून सगळेजण ऍट अ टाइम शास्त्रज्ञाशी बोलायचंय तुम्हाला. हा तशा. आणि असे जवळपास 10 वेळा बोलायचंय पिकाच्या कालावधीत.
म्हणजे तुमच्या अडचणी सांगायच्या, म्हणजे त्याला व्हिडिओ कॉल्स म्हणतात, शेतावरून केलेले. हे जर केले तर तुम्ही ते पण करू शकता, त्याला सुद्धा 15 मार्क आउट ऑफ आउट घेऊ शकता. नंतर 10 मार्क यासाठी आहे की निविष्ठा जी तुम्ही खरेदी करणार, बाकी तुम्ही करा ना काही, पण या 15 एकराच्या निविष्ठा, खत, बियाणं तुम्हाला एका पावतीवर खरेदी करायचं, एकत्र आणायचं आहे. तुम्ही 11 जणांनी आणलं, तुम्हाला 10 पैकी 10 मार्क आहेत, मार्क काढायचा प्रश्न नाही गणितासारखे. नंतर इर्जिक आहे. इर्जिक म्हणजे काय? सावड. म्हणजे बरेचसे तुम्ही बाकीच्या शेतावर करा, पण या 2-2 एकरावर तुम्ही यांना मदत करायची, त्याच्यावर शक्यतो मजूर लावायचा नाही. आता जो शेती करणार आहे त्याचं चांगलंच आहे. तुम्ही तसे पक्षी थांबे लावताना तुम्ही यांना बोलवता, एकामेकाचा उत्साह वाढवता, फवारणी करता ती इर्जिक एकासोबत सावड जर लावली, 10 मार्क आहेत. त्या 2-2 एकरासाठी तुम्ही ते लावू शकता. नंतर ते जे माल आहे तुमचा निघणारा, त्याचं मूल्यवर्धन, म्हणजे त्याची तुम्ही एकतर डाळ केली किंवा त्याला क्लिनिंग ग्रेडिंग केलं आणि त्याला पॅकिंग करून विकलं. साधं सोयाबीन आहे त्याला स्वच्छ प्रतवारी करून तुम्ही विकलं, तर याला सुद्धा 5 मार्क आहे. नंतर तुम्ही शेताची जोखीम म्हणजे पीक विमा काढला त्याचा, तुम्ही तसे काढत असाल तर त्याला 5 मार्क आहेत. नंतर जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी मग हिरवळीचं खत आहे किंवा कंपोस्ट करणे आणि खत देणे, ह्या गोष्टी याच्यामध्ये बाकीच्या आहेत, ते आपण तुम्ही करताय. शून्य मशागत केली ती पण याच्यामध्ये येत आहे, म्हणजे जर तुम्ही त्याच्यात गेले तर ते जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये तुम्ही काय करताय. नंतर सार्वजनिक कामात सहभाग, तुमच्या गटानं तुमच्या गावासाठी काहीतरी एक सार्वजनिक काम करायचं आहे, मग वृक्ष लागवड करा, हे तुम्हाला वाटते ते करा, ज्याच्यामुळे गावाला चांगले पण येईल, गाव सुधारेल. अशा दृष्टीनं कोणते काम, म्हणजे गणपती उत्सव वगैरे सोडून हे असं गावाचं काही काम करताय नाविन्यपूर्ण गावाला हे करण्यासाठी, आता हे करू शकता, बरोबर. नंतर प्रति एकर नफा आणि प्रति एकर नफ्याची टक्केवारी, याला 10 गुण आहे, म्हणजे तुमचं उत्पन्न किती आलं. आता तुमचं इतरांपेक्षा तसे उत्पन्न जास्त आहे, ह्या गोष्टी केल्यामुळे त्याच्यातलं उत्पन्न उडी येऊ शकतं. तुम्ही याच्यामध्ये सुद्धा 10 पैकी 10 गुण घेऊ शकता टक्के. नंतर शेताची माहिती तुम्ही जे आली ते भरायचं आहे, म्हणजे दिसेल की आता 100 मार्काच्या परीक्षेपैकी 90 मार्क तुम्ही आजच घेऊ शकता, तुम्ही ठरवलं. उरले किती मार्क? 10 मार्क आहेत त्या तपासणाऱ्या टीमवर, जी बाहेरून येणार. पण त्या 10 मार्कासाठी आतापासून तुम्ही बोलण्याची पण तयारी केली, तुम्ही स्वतः जर ती गोष्ट केली, तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये सांगा, स्वतः गोष्ट केलेली माणूस छाती टोकपणे सांगू शकता, जे केलं ते मांडू शकतं, आणि आपल्याला ते करायचं, आपण करणारच आहोत. तर हे तुम्ही आउट ऑफ आउट मार्क घेऊ शकता तुमच्या गावामध्ये. त्याच्यामुळे माझी विनंती की जसा महिलांचा गट झाला, पुरुषांचा गट सुद्धा आज आणि उद्या कंप्लीट आपला झाला पाहिजे. होऊ शकते तुमच्या गावामध्ये राज्याची कॉम्पिटिशन सोडून द्या, पहिलं पण तुमच्या गावात, दुसरं पण तुमच्या गावात, तिसरं पण तुमच्या गावात, असंही होऊ शकते. पहिलं हा? 50, दुसरं 30 लाख, तिसरं 20 लाख. एवढा माल आपण विकत आणला. आणि ह्याच्यासाठी तुम्ही म्हटलं की मेत्रे साहेबांची एवढी तयारी आहे की साहेब मी रात्रंदिवस गावात थांबतो, एवढं जर करत असेल, ते रजिस्टर लिहिणं असो का रेकॉर्ड करणं असो किंवा लोकांना सांगणं असो आणि समजवणं असो, काहीच नाही. परत एकदा ऐकून घ्या. एवढं तुम्ही- हे आता काय करा, याची सॉफ्ट कॉपी मोबाईलवर पाठवा, तुमच्यापैकी आता हे वाचा, ते आपलं म्हणजे तुम्हाला दिसेल. भावकीच जमते, 2 भाऊ असतील, वेगवेगळी जमीन असेल ते चालतात, फक्त एक कुटुंब नाही चालत. हा. आणि तुम्ही आता जरी आपण म्हटलं तरी जे तपासणारी टीम येते ती तुमच्या गावामध्ये घरी आली की तुमचं ओळखते. राशन कार्डामध्ये वेगळं पाहिजे. फक्त राशन कार्ड नाही, कुटुंब वेगळं, कारण ते तुमच्या एका कुटुंबात 2 राशन कार्ड राहू शकतात. आणि या तपासणी ज्या टीम आहे त्यांच्या हातात 10 मार्क आहेत, त्यांना वाटलं तर ते मार्क कमी केले तर हे होते. आता आपल्याला हे सगळं करताना फक्त आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी होत नाहीये, आपण ते बक्षीस जिंकण्यासाठी सहभागी होतो, या दृष्टीने खेळायचं.